स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 12वा आणि त्याचं विवरण. अभंग असा आहे. स्वामी कैवल्याचा दानी, तोची भक्ताचा अभिमानी. अभिमान आड न ये, गुणातीता पडे पाये. ऐसे पाय सोडू नका, देहाभिमान तो टाका. टाकू नका योग्य कर्मे, ध्यानी आणा मुख्य वर्मे. वर्म मुख्य सदाचार, पुरुषार्थ सुविचार. विवेकाने होत आहे, एकनिष्ठे राही पाहे. पहा स्वामी काय करी, गुरु जीवासी उद्धरी. बाळवंदी सद्गुरूला, स्वामी स्वरूपानंदाला. भावार्थ असा. स्वामी स्वरूपानंद हे कैवल्यदानी आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. ते निजरूपी रमलेले असतात. तिथे सत चित आनंदाचा अखंड विलास पाहायला मिळतो. असा महात्मा कैवल्यपदास पोहोचलेला असतो. तो आपल्या शिष्यांचा अभिमानी कैवारी असतो. सद्गुरूंच्या ठायी असणारा हा अभिमान भाव त्यांना अडथळा असत नाही. देव जसा भक्ताभिमानी असतो तसं सद्गुरू भक्ताभिमानी शिष्याभिमानी असे असतात. खरं तर ते गुणातीत असतात. असे अधिकार संपन्न सद्गुरू भेटणं हे परमभाग्याचं असतं. त्यांचे पाय कधीही सोडू नयेत. आपण अहंकार रहित होऊन सदैव गुरुचरणाशी शरण जावं. गुरुभक्ती करायची म्हणजे आपली कर्तव्य कर्म टाकून भरकटत जायचं नसतं. आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म जाणतेपणानं करावीत हेच देवाला आणि सद्गुरूंनाही अपेक्षित असतं. या अभंगावरचं चिंतन. कर्माचे अकर्म आणि विकर्म असे 2 प्रकार गीतेनं सांगितलेले आहेत. नियतम कुरु कर्मत्वम ही गीतेची आज्ञाच आहे. कर्माची गती अत्यंत सूक्ष्म असते, म्हणून कर्म करण्याचं शास्त्र जाणूनच ती करावीत. शास्त्र निषिद्ध कर्म करू नयेत. देह मन प्राण यांच्याकडून सतत कर्म घडतच असतं. स्वार्थ लोभ मोह अज्ञान यात बुडून केलेली कर्म ही दोषयुक्त कर्म होतात. विवेकहीन कर्म करू नयेत. मी कर्म केलं असं म्हणताच कर्मकर्तृत्व कर्म करणाऱ्याच्या माथी येतं. सर्व कर्म भगवत दर्पण बुद्धीनं करावीत, म्हणजे कर्तृत्व दोष येत नाही. मामा या अभंगात वेगळे शब्द वापरतात. सदाचार आणि सुविचारानं पुरुषार्थ प्राप्तीसाठी कर्म करावीत. हे गुरुकृपेनं आपोआप जमतं. मात्र सद्गुरुचरणी दृढ निश्चय हवा, निष्ठा हवी. मग विपरीत कर्म करण्याची बुद्धी होत नाही. स्वामींवरती श्रद्धा ठेवून पहा. स्वामी काय करतात? गुरुची दृष्टी जीवाच्या उद्धाराकडे असते. तो अधःपात होईल असं कर्म शिष्याच्या हातून घडू देत नाहीत. मामा सांगतात, प्रत्येक कर्म करण्याआधी मी सद्गुरूंना वंदन करून प्रार्थना करून मगच करतो. स्वामी स्वरूपानंद माझा सांभाळ करतात. परमार्थ साधनेचे असंख्य प्रकार आहेत. एकच एक उपासना प्रत्येकानं स्वीकारावी असं बंधन घालता येत नाही. या अभंगात मामांनी केलेल्या एका अखंड साधनेचा उल्लेख आलाय. प्रत्येक कर्म करण्याआधी, ते करताना आणि केल्यानंतर आपण सतत सद्गुरूंचं स्मरण करावं. हे एक व्रत आहे, तप आहे. तमोगुण टाकायचे, रजोगुण सोडायचे आणि सत्वगुणात रमायचं असेल तर ही युक्ती फार सुंदर साथ करते. मला शुद्ध शुद्ध सात्विकतेत रमायचंय. गुरुकृपा माझ्यावर अखंड असावी असं प्रत्येक साधक म्हणत असतो.
त्याचा तो ध्यास व्हावा लागतो, तो कसा तयार होईल? साधा निश्चय करावा. माझी प्रत्येक कृती सद्गुरूंना सांगून त्यांच्या मनोमन संमतीनंच त्यांना आवडेल अशीच मी करेन. काम, क्रोध, लोभ, अविवेक जिंकण्यासाठी ही उत्कृष्ट साधना आहे. हा सात्विक दृढनिश्चय साधकाला सात्विक मार्गानं सात्विकच बनवतो. त्याच्या जोडीला शरणागती हवीच. मग आपोआप चित्तशुद्धी होत जाते आणि सद्गुरूंना अशा शिष्याचा अभिमान वाटतो. ते त्याला सदैव पथदर्शक होत राहतात, सांभाळत राहतात. हे होतं 12व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 13व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु. श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.